नमस्कार, मी प्रतीक पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये। तर आज आपण पालघर शहरातले सार्वजनिक गणपती फिरणार आहेत आणि पहिला गणपती बाप्पाला आपण पोहोचलोय पण ऑलरेडी दाखवतो तुम्हाला। हा गणपती बाप्पा मी याच्यासाठी सिलेक्ट केला आहे का मी लहानपणापासून ह्या गणपती बाप्पाला यायचो, माझे पप्पा मला घेऊन यायचे। गणपती बाप्पाचं स्वरूप बघा, 5 मुखी हनुमानासारखं आहे। आणि या गणपती बाप्पाचं वैशिष्ट्य मी तुम्हाला सांगतो। पालघरमधली सगळ्यात मोठी मूर्ती असते ही गणपती बाप्पाची। जुन्या पालघरला आलो आता आपण, इकडचा गणपती बाप्पा 3 भागात आणला जातो आणि मग तो 3 भागात पूर्ण केला जातो इकडे। चला गणपती बाप्पाचे दर्शन घेऊ। एक गणपती बाप्पा आणि हनुमंताचे एकत्र दर्शन घेऊ। दुसऱ्या गणपती बाप्पाला पोहोचलो आपण आता। देवीशाह रोडच्या गणपती बाप्पाला पोहोचलोय। नंदभुवन गणपती बाप्पा बघायला बसलोय। चला आहे गर्दी, रात्र आहे तरी भाविक काय थांबत नाहीत घरी, तरी आपण पण थांबलो नाही आता आलं दर्शनाला सार्वजनिक गणेशोत्सव मंडल सभी गणेश भक्तों का हार्दिक स्वागत करता है। इस बार का प्रमुख आकर्षण है 12 ज्योतिर्लिंग, उसका स्थान और उसका महत्व। सबसे पहले है सोमनाथ का ज्योतिर्लिंग। ये ज्योतिर्लिंग गुजरात के सौराष्ट्र क्षेत्र में अरब सागर के तट पर स्थित है। वहीं शिव पुराण के अनुसार जब चंद्रमा को दक्ष प्रजापति ने 6 रोग होने का श्राप दिया था, तब चंद्रमा ने इसी स्थान पर तपस्या करके श्राप से मुक्ति पाई थी और तब स्वयं चंद्रदेव ने इसी ज्योतिर्लिंग की स्थापना की थी। दूसरा ज्योतिर्लिंग है मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग। ये ज्योतिर्लिंग आंध्र प्रदेश के कृष्णा नदी के तट पर श्रीशैल नाम के पर्वत पर स्थित है। इस ज्योतिर्लिंग का महत्व भगवान शिव के कैलाश पर्वत के समान माना जाता है। और अब बात करते हैं तीसरे ज्योतिर्लिंग की। इस ज्योतिर्लिंग का नाम है महाकालेश्वर ज्योतिर्लिंग। यह प्रसिद्ध ज्योतिर्लिंग मध्य प्रदेश के उज्जैन में शिप्रा नदी के किनारे स्थित है। इस ज्योतिर्लिंग की विशेषता है कि ये एकमात्र दक्षिण मुखी ज्योतिर्लिंग है। चौथा ओमकारेश्वर ज्योतिर्लिंग। ये ज्योतिर्लिंग मध्य प्रदेश के प्रसिद्ध शहर इंदौर के पास स्थित है। जिस स्थान पर ये ज्योतिर्लिंग है उस स्थान पर नर्मदा नदी बहती है और ये नदी चारों ओर बहती है, जिससे यहाँ ओम का आकार बनता है, इसलिए उसे ओमकारेश्वर के नाम से जाना जाता है। 5वां है केदारनाथ ज्योतिर्लिंग। भगवान शिव का ये प्रसिद्ध ज्योतिर्लिंग उत्तराखंड में स्थित है। ये मंदिर समुद्र तल से 3200 किलोमीटर ऊंचाई पर है। मान्यता है कि इस मंदिर का निर्माण पांडवों के पुत्र महाराजा जन्मेजय ने करवाया था। अब बात करते हैं छठे ज्योतिर्लिंग की, जिसका नाम है भीमा शंकर ज्योतिर्लिंग। ये ज्योतिर्लिंग महाराष्ट्र पुणे जिले में सह्याद्री नामक पर्वत पर स्थित है। यहाँ स्थित शिवलिंग काफी मोटा है, इसलिए इसे मोटेश्वर महादेव भी कहा जाता है। 7वां विश्वनाथ ज्योतिर्लिंग। ये ज्योतिर्लिंग उत्तर प्रदेश के काशी में गंगा नदी के किनारे स्थित है। यहाँ की मान्यता है कि काशी नगरी को स्वयं भगवान शिव ने बसाया था और कैलाश पर्वत के बाद उनका दूसरा स्थायी निवास यही था। कहा यह भी जाता है कि काशी भगवान शिव के त्रिशूल पर टिका हुआ है। 8वां त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग। ये ज्योतिर्लिंग गोदावरी नदी के किनारे महाराष्ट्र राज्य के नासिक जिले में स्थित है। कहा यह जाता है कि गौतम ऋषि और गोदावरी नदी के बुलाने पर भगवान शिव को ज्योतिर्लिंग में आकर बसना पड़ा था। इस ज्योतिर्लिंग की सबसे खास बात यह है कि यहाँ ब्रह्मा, विष्णु और महेश तीनों ही विराजित है। अब बात करते हैं 9वें ज्योतिर्लिंग की, जिसका नाम है वैद्यनाथ ज्योतिर्लिंग। ये ज्योतिर्लिंग झारखंड राज्य के देवघर में विराजमान है। 10वां नागेश्वर ज्योतिर्लिंग। ये ज्योतिर्लिंग गुजरात के बड़ौदा क्षेत्र में गोमती द्वारका के पास स्थित है। और अब 11वां रामेश्वर ज्योतिर्लिंग। ये ज्योतिर्लिंग तमिलनाडु के रामनाथपुरम जिले में मन्नार की खाड़ी के पास स्थित है। मान्यता ये है कि यहाँ भगवान राम ने वानरों के साथ मिलकर लंका पर चढ़ाई के लिए राम सेतु बनाया था। वहीं ये मंदिर हिंदुओं के 4 धामों में एक धाम भी है। और अब 12वां यानी कि आखिरी ज्योतिर्लिंग, इसका नाम है गणेश्वर ज्योतिर्लिंग। ये ज्योतिर्लिंग महाराष्ट्र के दौलताबाद से लगभग 18 किलोमीटर दूर बेऊल गांव में स्थित है। इस मंदिर का निर्माण देवी अहिल्याबाई होलकर ने करवाया था। वहीं ये स्थान पूरे भारत में शिवालय के नाम से भी जाना जाता है।
तो दोस्तों ये थे भगवान शिव के वो 12 ज्योतिर्लिंग जो सिर्फ भगवान शिव के स्थान ही नहीं बल्कि हमारी संस्कृति और भारतीय धरोहर का एक अंग भी माने जाते हैं। देखावा तर मस्त होता, 12 ज्योतिर्लिंगाचा देखावा होता आणि मस्त वाटलं. ह्यांचं नेहमी काहीतरी वेगळं असतं, युनिक असते आणि फार छान वाटलं बघून. चला नेक्स्ट गणपती बाप्पा बघायला. पाऊस पण सुरू झाला थोडा थोडा, पण जाऊयात आपण बघायला. चला. आणि आपण आता स्टेशन रोडला आलो आहे, सद्गुरू हॉटेलच्या समोर. ॲक्च्युली हा एरिया त्याच्यासाठीच ओळखला जातो, सद्गुरू हॉटेल म्हणून. आणि बनवलं बघा कसं मस्त. शंकराची पिंड आहे तिकडे, नाग आहेत, नंदी आहेत, मस्त बनवलं. आता मधून बघूयात कसं आहे. चला जाऊयात. आज थोडीशी गर्दी कमी आहे, त्याचं कारण पण आहे. आज 5व्या दिवसाचं गणपती बाप्पाचं विसर्जन आहे, त्यामुळे गर्दी थोडी कमी आहे. मस्त मूर्त्या आहेत दोन्ही, छान आहे. बाहेरून पण मस्त आहे, मधून पण चांगला आहे. पाऊस सुरू झाला अचानक. पाऊस सुरू झाला नाही पाहिजेत, काय नाही. आपल्या कामात तर अडथळे येतच राहतात. तरी आपण फटाफट करूयात गणपती बाप्पा, जेवढे होतील तेवढे. चला नेक्स्ट. आता आपण पालघरच्या इच्छापूर्ती गणपती बाप्पाच्या मंडपात आलोय. आपला चौथा गणपती बाप्पा. जाऊयात, दर्शन घेऊयात. आतापर्यंत आपण जे गणपती बाप्पा बघितले ते भाजी मार्केटमधला गणपती बाप्पा सोडला तर हा तेवढाच मोठा आहे, ऑलमोस्ट तेवढाच मोठा आहे गणपती बाप्पा. आता आपण वृंदावन पार्कला आलोय, पालघरचा राजा बघायला. बघा किती मस्त सुंदर मूर्ती आहे. हे डेकोरेशन पण मस्त केलंय, वातानुकूलित आहे. इकडे एसी आहे, इकडे थंडावा आहे. आणि वृंदावन पार्कचा गणपती तर डेकोरेशनसाठी नेहमीच फेमस राहिला आहे. तर चला, आपला हा गणपती पण बघून झाला. आता दुसरा गणपती बाप्पा बघायला जाऊयात. आता आपण आलोय एक दंत मित्र मंडप, हा मंडपात आलोय. हा मंडप आहे होली स्पिरिट रोडला, त्या साईडून येताना. आणि या साईडून येताना आपल्याला कमला पार्कच्या आतून येता येते.
एकमात्र देश जिथे भगवंत आजही आहे याचे पुरावे दिसून येतात. असेच काही ठिकाण दाखवण्याचे एकदंत मित्र मंडळने प्रयत्न केले आहे. दक्षिण टोकावर असलेला जटायू, रामायणातील तो पराक्रमी पक्षी ज्याने सीतेच्या रक्षणासाठी प्राण अर्पण केले, त्याचं सर्वोच्च उदाहरण घालून दिलं. जटायूची गाथा आपल्याला शिकवते, मातृभूमी आणि धर्मासाठी लढा दिला तर मृत्यूलाही अर्थ प्राप्त होतो. पश्चिम किनाऱ्यावर असलेले सोमनाथ मंदिर, हे मंदिर फक्त देवालय नाही तर श्रद्धेचा किल्ला आहे. 11 वेळा उद्ध्वस्त झालं पण श्रद्धेने पुन्हा उभं राहिलं. समुद्राच्या लाटांवर खंबीर उभं राहून ते आजही सांगतं, श्रद्धा कधीही नष्ट होत नाही, ती पुन्हा तेजाने उभी राहते. उत्तर दिशेला असलेलं सुवर्ण मंदिर, बंधुत्व आणि समानतेचा प्रतीक, जिथे जातपात विसरून सर्वांना सेवा आणि भक्तीचा अनुभव मिळतो. गुरुग्रंथ साहेबाचा अखंड गजर आणि भक्तिभावनाने चालणारी लंगर परंपरा आपल्याला शिकवते, सेवेतच दैवत्व आहे. हिमालयाच्या कुशीत असलेले केदारनाथ धाम, हिमालयाच्या कुशीत विसावलेले हे धाम 2013च्या भीषण पुरानंतरही आणि 2022 मधील आवाहनानंतरही देवाच्या अपरंपार शक्तीमुळे हे मंदिर आजही खंबीर उभे आहे. प्रत्येक भक्ताला इथे येऊन जाणवतं, शिव म्हणजे शांती, शिव म्हणजे शक्ती. पूर्वेकडे असलेला जगन्नाथपुरी, भव्य रथयात्रा दाखवते की देव फक्त मंदिरात नाही तर प्रत्येक भक्ताच्या घरी आहेत. इथे आजही भगवान श्रीकृष्णाच्या हृदयाची पवित्र स्मृती जतन झाल्याचे मानलं जातं. दक्षिणेकडे असलेला रामेश्वरम, समुद्राच्या किनारी रामायणाशी जोडलेले हे स्थान. या ठिकाणाहून प्रभू श्री रामाने लंकेकडे प्रस्थान करताना रामसेतू बांधला. विश्वास आणि संकल्प यांच्या बळावर शत्रूविरुद्ध विजयाची ताकद निर्माण झाली आणि समुद्रावर उभारला गेला एक अद्वितीय सेतू. आजचा हा सोहळा गणरायाच्या कृपेने आपल्याला हृदयात एकता, श्रद्धा आणि मातृभूमी प्रेम जागवणारा ठरो. देखावा तर मस्त होता, मस्त बघायला भेटलं. तर आदित्य दादा संख्या आहे तिकडे, जे ह्या मंडळाचे सर्व सांगू शकतो आपण. तर आपण त्यांनाच थोडंसं विचारूयात की याची कल्पना कशाची. आदित्य दादा नमस्कार. नमस्कार. नेहमीसारखं तर माहिती आहे आपल्याला की हा मंडपात काहीतरी वेगळं बघायला भेटते, चांगलं बघायला भेटते. ह्यावेळीची कल्पना कशी काय आली तुम्हाला? यावेळीची कल्पना, आमच्याकडे एक मंडळात मुलगा आहे, त्याने यंदा कल्पना दिली की आपण अखंड भारत दाखवू, की काय होते. म्हणजे लोकांना अजूनपर्यंत माहीत नाही आहे, म्हणजे मंदिर आहेत पण इतिहास माहीत नाही त्याच्यामागचा. ते इकडे आपण इतिहास दाखवण्याचा प्रयत्न केला आहे की किती वेळा संकट आले, का आले, त्याच्यावरती कसं काय ते आपण सगळं दाखवण्यात आलेलं आहे. त्याच्यामध्ये प्रतिकृती सगळी दाखवून इकडे जेवढं सगळं जे बनलेलं आहे हे आपल्याच मुलाने बनवलेलं. कुठेच बाहेर कुठेच काय केलं, मेकॅनिझमपासूनचं जेवढं सर्व काय आहे ते आपल्या मुलाने बनवलं. नेहमीसारखं इकडे ह्यावेळी पण आपल्याला वेगळं काहीतरी बघायला भेटलं आणि मेहनत तर दिसतेच आहे आपल्याला. आणि आदित्य दादा जे एवढ्या वर्षापासून ह्या मंडपासाठी परिश्रम करतात हे सांगितलं तरी चालेल, त्यांनी ह्यावेळी पण सक्सेसफुली सगळं करून दाखवलेलं आहे. आदित्य दादा नाही तर सर्व, आदित्य दादा एकटाच नाही, बाकी सर्व एक दंत मित्र मंडळाचे सर्वच मुलं आपले आहेत, जे पहिल्या वर्षापासून ते आज 16 वर्ष आहे. सर्वजण एकजुटीने कामं करतात. आम्ही ह्याच्यामध्ये कुठलाच हे नाही आहे. फक्त मंडळाचा विचार केला जातो इकडे आणि गणपती बाप्पाचा, म्हणून आम्ही एकजुटीने सगळे काम करतो. गणपती बाप्पा मोरया. आता आपण भाजी मार्केटमध्ये आलोय, फुलांचा राजा बघायला. हा फेमसच आहे इकडे, फुलांचं सगळं डेकोरेशन असतं. आणि सुरुवातच कशी आहे बघा, पेंडे लावले सगळे. पेंडे म्हणजे गवताचे एकत्र केलेले, आम्ही पेंडे सांगतो इकडे, आगरी लोक. त्यांचं डेकोरेशन लावलंय फुलांचा मस्त. आणि ॲज युजल फुलाचं डेकोरेशन आहे. ॲक्च्युली बाप्पा फेमसच ह्याच्यासाठी आहे का फुलाचं डेकोरेशन असतं. भाजी मार्केटमध्ये फुलाचं जो मार्केट भरतो ते सगळे मिळून हा डेकोरेशन करतात आणि फार वर्षापासून असंच आहे सुरू. आर्य क्रीडा मंडळाच्या गणपती बाप्पाजवळ आलोय.
हे मंडप तेव्हापासून आहे जेव्हा मी शाळेत होतो आणि इकडे तेव्हापासून कार्यक्रम भरायचे आणि तेव्हा आम्ही पार्टिसिपेट करायचो त्या कार्यक्रमांमध्ये. लहानपणीच्या गोष्टी आठवल्या म्हणून सांगितल्या बघूयात मध्ये. मस्त असं बनवलंय. हनुमान बाप्पा आहेत, ते पण हनुमान बाप्पांचं रूप आहे, ते भीम आहेत आणि ते भीमच असतील आय थिंक, तेच असतील तेवढंच माहीत आहे मला. पाय पडत मी शाळेत असताना इकडे कार्यक्रम व्हायचे ते आताही होतात कार्यक्रम. टाइम टेबल लावला इकडे. पॉज करून बघून घ्या टाइम टेबल. चला दुसऱ्या गणपती बाप्पाकडे. स्वयंभू गणेश मित्र मंडळ इकडे आलोय आपण आता. हा फाटक साईडला जाणारा रस्ता आहे कचेरी रोडच्या इकडून. बाप्पा बघूयात चला. बाप्पा तर सुंदर आहेत पण सिंधुदुर्ग किल्ल्याची पूर्ण प्रतिमा करून ठेवले. मस्त आहे असा. महाराजांच्या आठवणीत आणि किल्ल्यांची माहिती पण दिली महाराजांची. आणि मूर्ती पण मस्त सुंदर आहे. ते आवडलं मला. पहिली स्पेस जास्त नाही यूज केलंय पण इन्फॉर्मेटिव्ह आहे आणि आपल्या मुलांना मोस्टली इतिहासच माहीत नाही महाराजांचा. ॲटलिस्ट हे बघून ते विचारतील तरी आपल्याला हे काय आहे करून, आणि त्या कारणे तरी त्यांना इन्फॉर्मेशन भेटेल थोडीफार महाराजांबद्दल. रात्रीचे 12:30 वाजून गेल्यात. आपण आलोय आता पालघर रेल्वे स्टेशनवर. पालघर रेल्वे स्टेशनचा गणपती बाप्पा बघायला. नेहमीप्रमाणेच यावेळी पण सुंदर, स्वच्छ आणि एकदम नीट गणपती बाप्पा यावेळी पण रेल्वे स्टेशनवर आहे आपल्या. आणि स्टेशनचं एकदम जवळच आहे. दर्शन घ्यायला काही इश्यू नाही आहे. ट्रेनमधून उतरलो, दर्शन घेतलं. आम्ही जेव्हा आमच्या कॉलेज टाईममध्ये होतो आणि ह्या टायमात जेव्हा आम्ही कॉलेजला जायचो तेव्हा जास्त सुट्ट्या भेटायच्या नाही, आता भेटतात. तेव्हा आम्ही तेच करायचो. जाताना बाप्पाचे दर्शन घ्यायचं, येताना बाप्पाचे दर्शन घ्यायचं. तर आता आपण आलो आहे पालघरचा सम्राट बघायला. ट्रेनचा आवाज येतच असेल तुम्हाला. रेल्वे स्टेशनचं जवळच आहे. रेल्वे स्टेशनच्या इकडे जिकडे मच्छी मार्केट भरतो तिकडे आहे हा मंडप. चला दर्शन घेऊयात. गुफेसारखं मस्त केलंय तेव्हा तसंच. आणि महादेवाच्या स्वरूपाची मूर्ती आहे. मस्त आहे. स्टेशनच्या जवळच आहे. स्टेशनला उतरले का आधी स्टेशनच्या गणपती बाप्पाचं दर्शन घ्या, मग उतरा, राईट साईडला या. तिकडे मच्छी मार्केट भरतो, तिकडे समोरच तुम्हाला मंडप दिसेल. छान आहे, मस्त आहे. आता आपण गणपती बाप्पा बघता आलो गणेशकुंडावरती. विसर्जन सुरू आहे इकडे 5व्या दिवशीचं. आज 5व्या दिवशीचं विसर्जन होतं. आपले तसे बहुतेक गणपती बाप्पा बघून झालेत, बहुतेकच सांगेल, कारण की सर्व गणपती बाप्पा तर एका रात्रीत तरी बघून होणार नाहीत, कारण की आता रात्रीचे 1 वाजल्यात आणि आपण फिरतोय, बघून झाल्यात. तर चला हा वाला ब्लॉग आपण इकडेच संपवूयात. लवकरच भेटूयात एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत